हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे गुलाबजामुन रेसिपी। हे बघा किती सॉफ्ट, स्पंजी आणि ज्यूसी गुलाबजामुन झालेले आहेत। मी एका बाउलमध्ये पण तुम्हाला दाखवते। बिलकुल कच्चे राहिलेले नाही आहेत, व्यवस्थित झालेले आहेत, मस्त बघा। तर चला मग आपण आपली रेसिपी स्टार्ट करूया। इथे मी घेतला आहे गिट्सचं गुलाबजामुन मिक्स, साखर, वेलची, केसर, दूध आणि इथे या पॅकेटवर सर्व रेसिपी त्यांनी मेन्शन केलेली आहे। तर चला मग आपण आपली रेसिपी स्टार्ट करूया। इथे गॅसवर मी एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी 4 ग्लास पाणी ॲड करत आहे। आपल्याला इथे साखरेचा पाक बनवायचा आहे, तर मी इथे आता 1 वाटी साखर ॲड करणार आहे। आम्हाला जास्त गोड आवडत नाही, त्याच्यामुळे मी थोडी साखर कमी टाकते। जर तुम्हाला गोड आवडत असेल जास्त तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं वाढवा, आणि नसेल आवडत तर थोडं एवढी साखर ठीक आहे। पाणी आणि साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा, याच्यामध्ये आता मी वेलची टाकत आहे। वेलचीचे साली सोबत मी टाकत आहे याच्यामध्ये। हे पण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे केसर। केसर आहे ऑप्शनल, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, मी फ्लेवरसाठी टाकत आहे। हे पण आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। केसरने बघा कलर मस्त सोडलेला आहे, पाण्याचा कलर थोडा येल्लो झालेला आहे। हे आपल्याला थोडं अर्ध होईपर्यंत उकळी येऊन द्यायचं आहे। तर चला आपण साईडला गुलाबजामुनचा डो बनवून घेऊया। इथे आधी आपण जो मिक्स आहे तो पूर्ण हाताने मळून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दूध ॲड करत जायचं आहे। एकदाच दूध टाकायचं नाही आहे, थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। हे बघा, मी पण आता थोडं थोडं दूध मिक्स करते। हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण मळून घ्यायचं आहे। गुलाबजामुनचा पीठ आहे तो आपल्याला एकदम मऊ असं करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण थोडा थोडा करून दूध ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये। आता तुम्हाला वाटेल ते भरपूरच पातळ झालेला आहे, तर पातळ नाही, जेवढं तुम्ही त्याला मळाल तेवढा तो चांगल्या प्रकारे नरम आणि चांगला होईल। त्यानंतर एवढा पिचपिच राहणार नाही। हे बघा, आता थोड्या टाइम नंतर हा पीठ असा झालेला आहे। आणि साईडला आपला साखरेचा पाक पण झालेला आहे, तर तो आपण बाजूला करूया आणि कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तुम्हाला जर वाटत असेल की गुलाबजामुन घीमध्ये फ्राय करायचे तर ते तुम्ही घीमध्ये पण फ्राय करू शकता। मी इथे ऑइलमध्ये फ्राय करत आहे आणि मी 10 ते 15 ड्रॉप्स मी घीचे घेत आहे, कारण फ्लेवरसाठी। आणि साखरेच्या पाकामध्ये पण मी थोडे 4-5 ड्रॉप्स मी घीचे टाकत आहे। तर चला, इथे तेल गरम होईपर्यंत आपण गुलाबजामुनचे बॉल्स बनवून घेऊया। हे बघा, गुलाबजामुन आपल्याला जे बॉल्स आहेत ते आपल्याला प्रेस करून बॉल्स बनवायचे आहेत, हलक्या हाताने बनवायचं नाही, नाहीतर त्याला तडा जाणार आणि ते व्यवस्थित होणार नाही। आपण तेलामध्ये टाकलं तर ते मग ते फुटणार। म्हणून आपल्याला गुलाबजामुनचे जे बॉल्स असतात ते आपल्याला प्रेस करून करावे लागतात। हे बघा किती छान प्रकारे होत आहे। हे मी फास्ट फॉरवर्डमध्ये करत आहे, कारण व्हिडिओ लेंदी होईल। आणि इथे मी कुठल्याही तेलाचा किंवा घीचा वापर केलेला नाही आहे। तो जो पीठ आहे तो मस्त ऑइल सोडत आहे, तर आपल्याला इथे घी आणि ऑइल यूज करायची गरज। तर इथे सर्व गुलाबजामुनचे बॉल्स आहेत ते रेडी झालेले आहे। एका पण बॉलला तडा गेलेला नाही। तर आपण इथे बघूया तेल गरम झालेलं आहे की नाही। इथे ऑइल आता गरम झालेलं आहे, तर आपण सर्व गुलाबजामुनचे जे बॉल्स आहेत ते टाकून घेऊया आणि टाकल्याबरोबरच हे आपल्याला हलवून घ्यायचे आहेत। हे थोडे गोल्डन झालेले आहेत
त्यानंतर तुम्ही बघू शकता की जे बॉल्स आहेत ते गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आपल्याला ब्राऊन करायचे आहेत. हे बघा, आपले गुलाबजामुन मस्त झालेले आहेत आणि गुलाबजामुन स्लो फ्लेमवरच करायचे आहेत. तर एका डिशमध्ये काढून घेऊ. टिश्यूमध्ये जेवढा पण ऑइल असेल गुलाबजामुनला ते सोक करून घेईल. मी हे 1 मिनटं असेच ठेवील आणि 1 मिनटानंतरला मी हे साखरेच्या पाकामध्ये टाकेन. 1-2 मिनटानंतरला हे बघा साखरेच्या पाकामध्ये हे टाकून घ्यायचे. चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचे. आता मी इथे हे सेकंड बॅचचे गुलाबजामुन रेडी करत आहे. एका पॅकेटमध्ये आपले 25 गुलाबजामुन झालेले आहेत. हे मी दुसऱ्या पॅकेटचं करत आहे. तर हे पण झालेले आहेत. हे बघा मस्त ब्राऊन कलरचे झालेले आहेत. हे बघा आपल्या फर्स्ट बॅचचे गुलाबजामुन आणि सेकंड बॅचचे गुलाबजामुन. फर्स्ट बॅचचे गुलाबजामुन आहेत ते रेडी झालेले आहेत. सेकंड बॅचचे आणि फर्स्ट बॅचचे मी मिक्स करून ठेवत आहे 1 तासासाठी आणि आपले गुलाबजामुन रेडी होतील खाण्यासाठी. तर मग चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमची कुठली पद्धत आहे गुलाबजामुन बनवायचे हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला, बाय.